लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारनं आता एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। या सगळ्या महिलांना, लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न विचारला जात असताना 1500 रुपयाचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता अजूनही या महिलांच्या खात्यामध्ये आलेला नाहीये। तो नेमका कधी मिळणार आहे आणि 2100 रुपयांसंदर्भातचा जो निर्णय आहे तो नेमका कधी होणार आहे या संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आता आमच्या हाती आलेलं आहे। याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती आणि 2,34,00,000 महिलांना या योजनेचा फायदा झाला होता। महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा सुद्धा झाले होते। पण निवडणुका जवळ येतात सरकारनं असं सांगून टाकलं की आम्ही 1500 रुपयाचा जो हप्ता आहे तो 2100 रुपये करणार आहोत। आता निवडणूक निकाल लागून अनेक दिवस लोटलेले आहेत, पण जो डिसेंबरचा हप्ता आहे तोच अनेक महिलांच्या, म्हणजे सगळ्याच महिलांच्या खात्यामध्ये आलेला नाहीये। आता नोव्हेंबर पर्यंतचे जे पैसे होते ते सरकारने 7500 रुपये डायरेक्ट अनेक महिलांच्या खात्यामध्ये आलेले होते आणि हे पैसे जर आपण बघितलं तर ते सुरुवातीला, महिन्याच्या सुरुवातीलाच येऊन जायचे। पण आता डिसेंबर महिना लोटून जवळजवळ 17 दिवस झालेले आहेत, 16 दिवस झालेले आहेत, तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आलेले नाहीयेत। आता जर आपण या संदर्भामध्ये कुठलं सरकारने पाऊल उचललेलं आहे या संदर्भात बोललो तर आता सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये जवळजवळ 1400 कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेली आहे। 1400 कोटी रुपये लाडक्या बहिणींसाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत आणि या 1400 कोटी रुपयांमधून जो लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आहे तो दिला जाणार आहे। त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे की डिसेंबरचा 1500 रुपये हप्ता कधी मिळणार, तर तो आता पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये किंवा महिन्याच्या एंडिंग पर्यंत मिळू शकतो, अशी सगळ्यात पहिल्यांदा तर महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आता राहिला प्रश्न 2100 रुपये हप्त्याचा, तर तो हप्ता कधी मिळू शकतो। आता या संदर्भात सुरुवातीलाच फडणवीसांनी असं सांगितलेलं होतं की आम्ही या संदर्भात जो निर्णय आहे तो अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घेऊ। त्याच्यामुळे आपण जर डिसेंबर नंतर 1, 2, 3 महिने बघितले तर 1500 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, पण त्यानंतर एप्रिलमध्ये हा निर्णय घेतला जाऊ शकतो की लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी दिले जाणार आहेत। त्याच्यामुळे डिसेंबर एंडिंग पर्यंत तरी 1500 रुपये सगळ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जातील असं जे आश्वासन आहे ते आता सरकारने दिलेलं आहे। आता लाडकी बहीण संदर्भात अनेक प्रश्न विचारले जात आहेत, अनेक चर्चा सुद्धा लाडकी बहीण संदर्भात, या योजनेसंदर्भात होत आहेत। निकष असतील किंवा अर्जांची पडताळणी होणार आहे का, तर सरकारने या सगळ्या ज्या चर्चा आहेत त्या फेटाळून लावलेल्या आहेत। कुठल्याच अर्जांची जी आहे ती पडताळणी होणार नाहीये, तक्रारी जर तशा असतील तर पडताळणी होईल असं म्हटलेलं आहे। दुसरं म्हणजे जे निकष आहेत, जे रूल्स आहेत ते बदलणार नाहीयेत, ते सारखेच राहणार आहेत असं सरकारने सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला जर 1500 रुपये नोव्हेंबर पर्यंत मिळालेले असतील, 7500 रुपये मिळालेले असतील, तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा डिसेंबरचा हप्ता जो आहे 1500 रुपये तो लवकरच जमा होणार आहे। ही सगळ्यात महत्त्वाची माहिती या योजनेसंदर्भात मिळत आहे। आणखीन कुठले प्रश्न तुमच्या मनात या लाडकी बहीण योजनेसंदर्भात असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता। या संदर्भात दुसरा व्हिडिओ आम्ही करू। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।